PMRDAचे 2-3 महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत। एक तर बनेश्वरचा रस्ता हा डिले झाला आहे, त्यांनी काही तांत्रिक अडचणीच्या काही गोष्टी सांगितल्या। त्यांनी आता 20 तारखेपर्यंत एक्सटेन्शन मागितलेलं आहे। जर 20 तारखेपर्यंत हे काम सुरू झालं नाही तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे, पैसे घेणार नाही मी सरकारकडून, पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे। आणि 23 तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार हमी योजनेत जशी काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे। आम्ही पैसे घेणार नाही रोजगार हमी योजनेचे, पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही 23 मेपासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणार आहे स्थानिक लोक। एक आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की PMRDAच्या हवेली तालुक्यातून रिंग रोड चालला आहे। रिंग रोडवरनं अनेक लोकांची घरं जात आहेत। ही लोक टॅक्स भरतात, ही लोक त्या इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात। तर सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे, स्थानिक गरीब कष्ट करणाऱ्यांनी लोन काढून ती घरं बांधलेली आहे। आमची विनंती आहे की फक्त 200 मीटर अलाइनमेंट बदला, फक्त 200 मीटर, फार बदला आमची अजिबात मागणी नाही। आमचा रिंग रोडला विरोध नाही, विकास हा झालाच पाहिजे, त्याला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू। आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा, पण आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्टकऱ्याने जो टॅक्स भरतो, जो कष्टाने त्याचं घर उभं करतो, त्याच्या घरावरनं कृपा करून रस्ता काढू नये, थोडासा बदल कर। त्याचं उत्तर त्यांनी काही आम्हाला स्पष्टपणे दिलं नाही, कारण का त्याच्यामुळे बरेच हिंजवडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले आहेत। छोटे छोटे सोल्युशन्स आहेत जे आम्ही त्यांना विनंती करून टाका, पण आता हा DP रखडल्यामुळे अजून पुढे डिले होईल। ट्रॅफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते, त्यामुळे आमची अपेक्षा आहे की PMRDA आणि PMC यांनी एकत्र मिळून हे काम करून पुणेकरांना थोडा तरी रिलीफ द्यावा। कसं पाहताय की फक्त चुनावी जुमला देऊन आणि लाडके बहिणींच्या 1500 ते 2100 करून आज 1500 दुसऱ्यांच्या खात्यातून वर्ग करावं लागतात त्यांना, कसं पाहताय? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। PMRDAचा जो DPR खरं तर म्हणजे मंजूर झाला होता, त्यानंतर तो पुन्हा स्थगित करण्यात आला। त्याला ज्यावेळेस अजितदादा पिंपरी चिंचवडमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी असं वक्तव्य केलं की हा DPR रद्द करण्यासाठी अनेक खरं तर तडजोडी करण्यात आल्या, कारण हा DPR बिल्डर धार्जिनी होता। कसं पाहता एकंदरीत तो DPR त्यामुळंच रद्द करण्यात आला का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही या DPR वरती बोलताना म्हटलं गेलं की हा संपूर्ण जो DPR आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता, त्यामुळे हा DPR मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने या सगळ्या प्रक्रियेबद्दल त्यांची काय स्टँड अँड वास्तव काय आहे ते पारदर्शकपणे जनतेला सांगावं, कारण का शेवटी जे सरकारमध्ये आहे त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत। अजित पवारांच्या वक्तव्यामध्ये आणि सरकारचं म्हणजे सरकारच्या वक्तव्यामध्ये फेरबदल दिसतो। तुम्हीच म्हणताय तसं, तुमच्या चॅनलवर तो डेटा दाखवला जातो। मी नाही पाहत बाबा, दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू। एक तर महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आव्हानं आहे, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे। सरकारचंच तुम्ही काम बघताय, अनेक पेमेंट्स ही अडचणीत आलेले आहेत। आज शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ किंवा हमी भाव तरी व्यवस्थित देऊ, तेही महाराष्ट्रात होत नाही आहे। महाराष्ट्रात क्राईम वाढतो आहे आणि सरकारचं जे स्वतः जे 100 दिवसाचा प्रोजेक्ट केला त्याच्यात त्यांनी स्वतःचंच त्यांचा रिपोर्ट बाहेर दिलेला आहे। त्याच्यामुळे राज्यात काय परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि क्राईम या सगळ्यामध्ये दुर्दैवाने 100 वर्षात फार काही क्रांती या राज्यात झालेली दिसत नाही। आणि हा डेटा माझा नाही, हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे। सांगू तुम्हाला, म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचा हक आहे, म्हणजे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील, ED असेल, CBI असेल, अनेक 100 गोष्टी, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चाललं आहे खूप दुर्दैवी आहे। आणि ह्याला लोकशाही म्हणत नाही, याला दडपशाही म्हणतात। ऑपरेशन राहुल गांधी यांनी काय वक्तव्य केलेलं आहे की 1980च्या दशकात जे काही घडलं, खास करून शिकांच्या बाबतीमध्ये आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार, त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागतो किंवा जबाबदारी स्वीकारतो असं म्हटलेलं आहे। एकूण
त्यांनी ज्या मागेही पद्धत- बोललेले आहेत, हां, आधीही बोललेले आहेत. त्या पद्धतीनं काल त्यांनी एका एवढा शिक- मोठेपण दाखवतात तुम्ही कसं पाहतो त्याच्याकडे? नाही त्यांनी मागेही बोललेले आहेत ते.